रेटगरच्या मैदानावरती बघा एक आता नुकताच गाडी पळून आलेली आहे आणि बैलाच्या अंगावरती गुलाल पडलेला आहे आणि आपल्याला दादा असं भेटले आहेत. सर्वसामान्य गाड्या मालकांचे आज नंदींवरती गुलाल पडते तर एक अभिमानाची पण गोष्ट असते आणि एक आनंदाची पण गोष्ट असते. तर दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पहिलं प्रथमतः आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि अभिनंदन तुम्हाला. आज तुमच्या गाडी विजय झालेले आहे रेटगरच्या मैदानावरती, त्याच्याबद्दल सांगा ना. आज कशी काय शर्यत जमली आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? आजचा आमचा पहिलाच गुलाल होता. पहिला गुलाल. तर बैलांची ओळख सांगा पहिल्यांदा. हा सर्जा आणि तो बोंगा. सर्जा आणि भुंगा का? घरचा साजे का पैरे करूनचा बैल? हा लोकल. अच्छा ओके. कुठल्या साईडची पळाली आणि आज कशा प्रकारे जमून आली होती शर्यत? आज आमच्या बाला ड्रायव्हरने बोलवले. बाला म्हात्रे व्हायला तीन जण बोलले. अच्छा त्याने का? डावी साईडने गाडी पळाली. डाव्या साईडची. तर आजचा गुलाल तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता दादा? आज भरपूर महत्वाचा गुलाल होता आमचा. तर काय सांगाल आज बघा ना, आज माझा वाटतं बरेच दिवसानंतर अड्डा होता आणि अड्ड्याचा रूपरेषा पाहिला तर सर्व सामान्य गाड्या मालकांसाठी एक खास अड्डा ओळखला जातो आणि नेहमी तिथे सर्वसामान्य गाड्या मालकांचे बैल गुलालामध्ये असतात आणि आज तुमच्या गाडीवरती पण गुलाल पडलेला आहे. काय सांगाल? आज आमचा आनंद दिवस होतो आणि अड्डा पण खूप चांगला आहे. तर दादा ही शर्यत तुम्ही किती म्हणजे याच्यावर खेळली होती, म्हणजे कशा प्रकारे खेळली आज होती? आम्ही 2 मारल्या 4,000. ओके. तर काय सांगाल कशा प्रकारे गाडी पळाली तुमची? गाडी खूप चांगली पळाली आमच्या, जसं आम्हाला अपेक्षित त्याप्रमाणे पळाली. तर आज बघा तुमचा पहिलाच गुलाल आहे इथेशी आणि मला वाटतं बरेच जणांना आहे ना जोड्या पण जुलत नाही आणि अशाने तुम्हाला एक जोडी पण जमली आणि तुम्ही गुलाल पण घेतलेला आहे आज. आज कोण होता दादा गाडीवरती? गाडीचा बाला ड्रायव्हर. अच्छा तो होता. आणि सुट्टीला कोण असते? सुट्टीला हा होता. सांग ना. काय सांगाल बैलाबद्दल? बैल म्हणून पण छान पळाली. म्हणजे किती महिन्याचे आहेत बैला, किती वर्षाचे आहेत? ते 2-4 जाते. 4 जातीचे. तर आज जी गाडी धावली ती कोणाच्या नावाने धावली? लोपोल्यांच्या नावावर. अच्छा. तर पायरा कसा काय घडून आला होता तुम्हाला, म्हणजे कसे? आमचा मामाचा बैल आहे. मामाचं का? खूप दिवसांनी बाहेर काढला आम्ही. अच्छा. पहिल्यांदा दोन्ही तर कशी साथ दिली म्हणजे एकंदर? चांगली एकदम एकामेकाला धरून पळाली. आज पब्लिकनी कोण होता आणि आतून कोण होता? पब्लिक भोंगा पळाला भुंगा. आणि आतून सर्जा पळाला. तर ही गाडी तुम्ही पहिल्यांदाच पळाली, तर याचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता ही आमची गाडी काय माहिती पळवणार. अच्छा आमची गाडी आहे. घरची गाडी. बघा ना दादा, घरची गाडी असल्यावर टेन्शन नसतं, म्हणजे कोणाकडे आपण पैरा मागा किंवा या कोणाकडे अवलंब राहा, बैल देतो की राहतो म्हणजे असं. नाही घरचं असल्यामुळे काय टेन्शनच आहे. बरोबर आहे. तर आता एक शर्यत तर केली, आता पुन्हा एकदा काय तुमचं नियोजन काय असेल का? आता डायरेक्ट मंगळवारी का? तर कर्जतला 3 फेऱ्याचं मैदान अशा म्हणजे होतात, तर अशा याच्यामध्ये तुम्ही असा भाग म्हणजे घेतलेत कधी? म्हणजे जागवार. जागवर का? कुठला हा? हा जागवार पांढरा. कुठे कुठे पळाला आहे? जागवार हिंदी किती झालं हिंद केसरी. कुठे? वरती घाटावर. अच्छा घाटावरती का? तेव्हा कोणाच्या सोबत पळाला होता? तिकडे वरचाच बैल होता. अच्छा. वरती म्हणजे कोण पाहतं जेव्हा जातो तेव्हा? अमोल म्हणून. अच्छा तो पाहतं का? आणि मुंबईला आल्यावर तुम्ही पाहता? तर तो तुमचा जागवार आहे. तर तो एवढा म्हणजे हिंदकेसरी झालेला आहे. तर आता बघा ना 777 राजा यांच्या नावाने मैदान होतं आहे, तर तिथे पार्टिसिपेट केलं आहे का तुम्ही? हा केलाय. नाही केला. काय कारण दादा? अच्छा काय प्रॉब्लेम असते म्हणजे? तर बघा मित्रांनो, हे होते सर्वसामान्य गाड्या मालक आणि त्यांच्या नंदीवरती गुलाल पडलेला आहे आणि त्यांची जरा 2 शब्द बोललेले आहे आणि त्यांनी पण माहिती सांगितलेली आहे आणि त्यांच्या नंदीनं आणि त्यांच्या सर्व टीमला देऊया शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.